न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। निलेश लंके संतप्त, सरपंचावर कारवाई राजकीय दबावाखाली। निलेश लंके आक्रमक, सरपंच अपात्रता प्रकरणात खळबळ। मौजे चिंचोंडी पाटील येथील विद्यमान सरपंच शरद खंडेराव पवार यांच्यावर दाखल झालेल्या अपात्रतेची आणि जिल्हा हद्दपारीची नोटिशीने मोठा वाद निर्माण झाला आहे। 22 ऑगस्ट रोजी अपात्रतेची कार्यवाही आणि 19 सप्टेंबर रोजी जिल्हा हद्दपार नोटीस देण्यात आली। खासदार निलेश लंके यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट धडक देत दोन्ही कारवाया बनावट आणि राजकीय दबावाखाली झालेल्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे। त्यांचे म्हणणे आहे की चौकशी समितीचा अहवाल न पाहता कोणतेही ठोस पुरावे न देता सरपंचांवर कार्यवाही केली गेली। खासदार लंके यांनी या कारवाया मागे घेण्याची मागणी केली असून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर सुरू असलेल्या बोगस कारवाया थांबवण्याचे आदेश द्यावेत असे स्पष्ट शब्दात जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे सांगितले आहे। त्याचबरोबर पदाचा गैरवापर करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचाही ठणकावून इशारा त्यांनी दिला आहे। या पत्राची प्रत पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात आली असून या प्रकरणावर आता पुढील हालचाली कशा घडतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। तयार केला की अतिक्रमण आहे, पण अतिक्रमण कोणाचं हे सिद्ध होत नाही। अतिक्रमण कोणाचं हे सिद्ध होत नाही, पण तो कुठलाही संदर्भ न घेता ती केस कलेक्टर साहेबांच्या दालनात सुनावणी झाली आणि त्या सुनावणीनंतर कलेक्टर साहेबांनी निकाल दिला की त्या सरपंचाला अपात्र केलं। दुसरं आमच्या त्या ठिकाणी उकडगावमध्ये सुद्धा ग्रामसेवकांनी अपहार केला। आमच्या त्या सरपंचांनी त्या अपहार करणाऱ्या ग्रामसेवकाच्या डॉक्युमेंटली माहिती काढली आणि व्हिडिओकडे तक्रार केली, जिल्हा परिषदमध्ये तक्रार केली का अपहार करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करा। त्याच्यावर कारवाई न करता त्या सरपंचाला त्या सरपंचाईला सुद्धा अपात्र केलं। म्हणजे हा जे चुकीच्या पद्धतीने आमच्या ह्या लोकांवर कारवाई केली जाते त्याबाबत आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटायला आलो। त्या गोष्टीचा संदर्भ धरून एक सामाजिक काम करत असताना काही आंदोलनामध्ये आपण सहभागी होतो, काही अनेक चळवळीमध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देत असताना आपण सहभागी होत असतो। त्या केसेसचा संदर्भ धरून आमच्या या अतिशय काम चांगलं करणाऱ्या कर्तृत्ववान सरपंचांवर काल परवा त्या ठिकाणी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला। त्याबाबत आज प्रांतांच्या समोर सुनावणीसुद्धा होणार आहे। हे जे चुकीच्या पद्धतीने कारभार चालू आहे हे कुठंतरी थांबला पाहिजे, त्याबाबत आम्ही संबंधित कलेक्टर साहेबांना या ठिकाणी भेटलो आणि आम्ही निवेदनाद्वारे आम्ही सगळे त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेले आहे। सरपंच शरद पवार। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।